बीटीचे कंटेनर ओके. आता नाही काय दिसणार. शिवरी काय ते शिवरी गाव घेते बाबा. आता सीशोर आहे. दिस इज गिव्हिंग मी पणजी फील्स. बाबा म्हणाले ना गोव्याला गेल्यावर काय वाटेल. तो बघ बोटी उभ्या आहेत तिथे. हा लॉन्चेस म्हणतात त्याला. येस. वरचं पलीकडे येत आहे ना. ओके. इथे वरचं रूफच्या ह्याच्यात ऍडजस्ट करते टिल्ट करून. झालंय ना त्या मधल्या फ्रेम मधनं बरोबर येते बघ. आपण ते नाही माहिती या गोडी. का किती खालून आहे हे? 8-10 फूट जास्त नाही. अच्छा. कारण आपला वरचा टॉप दिसतोय ना. हा 15 तरी असंच बघा. मस्त. मस्त. हे मज्जा आली माझ्यामुळे. भुलाबाई देसाई रोड. ओके. आपण वरळीतून इकडे आलो होतो डायरेक्ट दादरची. तेच ते दादर रोड नसते. कुठलं गणपती सगळं मरीन ड्राईव्हच आहे. पण मागच्या वेळेस ते बाहेरच्या रोडने आलो ना ते फ्लायओव्हरने अशी उलटी करून खाली आलो होतो. काय करतोय? बापरे. पोर्श आहे. तिने पळवली तर काय उपयोग. बरोबर. तसंही वेळाकडे घुसतो. हॅलो गुड मॉर्निंग. सो आय नो त्या आत्ता तुम्ही पाहिलेल्या क्लिपिंग्स खूप रॅन्डम वाटतील तुम्हाला, बट दोज वर टेकन ऑन 17th or 18th of May, जेव्हा मी आजोळी येत होते पुण्याहून वापीला येत होते. सो या ट्रिपच्या वेळेस बाबांनी ठरवलं होतं की मुंबईत थोडंसं फिरवायचं तुला, एस्पेशली द अटल सेतू, कारण ते फिरून आले होते 1-2दा आधी. त्याच्यानंतर बांद्रावरली सीलिंग पण आम्ही फिरलो होतो 2-3दा, पण मला नीट असं आठवत नव्हतं. सो ते फिरत मग आम्ही माझ्या आजोळी आलो. आणि ऑफकोर्स इट्स वेकेशन टाईम. सो आल्यानंतर काय आता इतके दिवस गेलेत
इट्स ऑलमोस्ट टाईम टू गो बॅक इन अ फ्यू डेज ॲक्च्युली. आणि मला काल आठवलं ऑनेस्टली की आपण त्यावाल्या क्लिपिंग्स का घेतल्या होत्या, ब्लॉग करायचा होता. आणि इथे आल्यावर सगळं डेट, टाईम, प्लेस सगळ्याचं हिशोबच हे झाला होता. आय वॉज जस्ट रेस्टिंग, इटिंग गुड फूड, हॅविंग फन टाईम. झोप खूप काढली आणि सगळी मजा केली. आणि मग फायनली म्हटलं चला आज तरी निदान तो व्लॉग टाकूया. आणि असं ॲब्रप्ट क्लिपिंग्स आणि हे टाकण्यापेक्षा म्हटलं काहीतरी त्याला साईज, शेप काहीतरी देऊया. दॅट इज वाय दिस क्लिपिंग ॲट द एंड. सुरुवातीला मी घेतलं नाही कारण की आम्ही ट्रॅव्हल करत होतो आणि जेव्हा अटल सेतूच्या इथले क्लिपिंग्स तुम्ही बघायला स्टार्ट केलं असेल तेव्हा मला सुचलं की अच्छा घरनं निघताना करायला हवं होतं. द व्लॉगर इन मी. आजोळी पण मजा करते मी आणि त्याच्यामुळे नो इंस्टाग्राम, नो यूट्यूब, नो फेसबुक, काहीच पोस्ट नाही केलेलं. आणि आय डोंट थिंक सो इन द कमिंग फ्यू डेज पण मी काही करेन. सो टुडे इज 27th of May. बाय दिस वीकेंड आय विल बी गोईंग बॅक होम. सो लास्ट फ्यू डेज. आणि छान वेदर आहे. मॉन्सून हॅज अराइव्ड अर्ली. पुण्याला पण आहे तसाच पावसाळा. सो आय हर्ड. सो ऑल ऑफ यू टेक केअर ऑफ युअरसेल्व्स. तर आय थॉट बिफोर टेकिंग लीव मी एवढं सांगते आहे तुम्हाला की पाऊस छान वेदर, समर हॅज गॉन अँड मॉन्सून हॅज अराइव्ड अर्ली. तर हे बघा, हे मी बाहेरच्या अंगणात उभी आहे आणि असे सगळे क्लाउड्स दिसत आहेत तुम्हाला. दिस इज द फ्रंट पोर्च ऑफ द हाऊस. आणि दिसतच असेल तुम्हाला की पाऊस पडलेला आहे. रात्रभर पाऊस पडला अपॅरेंटली. इथनं थोडासा रस्ता दिसतोय. देन दिस इज द बॅक यार्ड. 2 झोके आहेत ज्याच्यावरती आम्ही असे टाईमपास गप्पा करत बसलेले असतो खूपदा. मी यावेळेस झोपाळ्यावर बसले होते, खूप कमी वेळ बसले होते. पण ही सगळी झाडं आणि इथे तुम्हाला दिसतंच आहे केवढं सगळं ओलं झालं आहे. खूप पाऊस पडला रात्रभर, विजा वगैरे चमकत होत्या आणि मग मी झोपून गेले. लेट मी शो यू अराउंड. ही आहे लॉन ज्याचं आता मेंटेनन्स चालू आहे. ही सगळे झाडं. सो दिस इज हाव द ग्रीनरी अराउंड द हाऊस लुक्स लाईक. जो झोपाळा तुम्ही बघितला असेल आत्ताच मग आजच्या क्लिपिंगमध्ये, तर मी तिथे बसले थोडा वेळ. छान वारं आहे बाहेर. सो अपार्ट फ्रॉम मी तुम्हाला म्हटलं तसं की खूप रेस्ट केली, मजा केली आजोळी. आणि त्याच्यामुळे मी बेसिकली हे क्लिपिंग्स का घेतले होते तर ऑन द वे टू माय आजोळ असं एक छोटासा व्लॉग टाकायचा होता आणि मी टाकायचंच विसरले. तर वन ऑफ द रिझन्स बिहाइंड दॅट वॉज ऑल्सो की मी इथे खूप आंबे खाल्ले. धामणं म्हणून एक छोटीशी फळं मिळतात इथे मी इथे का करते. ॲज अ वॉज सेइंग की रेस्ट घेतली, खूप आराम केला, झोप काढली, खूप छान फूड इकडे टेस्ट केलं, एन्जॉय केलं. ऑल इकडे आल्यानंतर जे काही मी चिल मोडमध्ये गेली आहे. रोज मला यायचं डोक्यात की आपल्याला ब्लॉग टाकायचा बट आय वॉज नॉट लाईक मला मूडच नव्हता. खूप रिलॅक्स वाटत होतं. पण मग आज आता असं वाटलं फायनली की आता परत जायची वेळ आली. लाईक वेकेशन इज अबाउट टू बी ओव्हर इन अ फ्यू डेज. तर निदान इथून जायच्या आधी तरी टाकावा हा ब्लॉग. डू टेल मी इन द कमेंट्स तुमचं समर वेकेशन कसं गेलं किंवा कसं चाललं आहे आणि काय मजा केलीत तुम्ही. तर ॲज आय सेड मी आजोळे आली आहे. दिस इज द सिनारिओ. ते माझे आजोबा आहेत, द यंगेस्ट इन आवर फॅमिली, जस्ट 22 years old. ही माझी मावशी आहे. शी रिसेंटली गॉट रिटायर्ड अँड शी इज नाव एन्जॉईंग द सेकंड इनिंग्स ऑफ हर लाईफ. आणि आता ती वालिन प्ले करते आणि आम्ही हॉलमध्ये बसलो आहे गप्पा मारत. सो दिस इज हाव इट लुक्स लाईक. मागे बॅकग्राऊंडमध्ये बघा मम्मी, ही माझी मम्मा काय करते. हां ते तर दिसलं म्हणजे आम्हाला. बट या ओ बाय तिचं मेडिसिन घेणं चालू आहे. ओके सो दिस इज हाव इट ऑल लुक्स लाईक आणि दिस इज हाव आवर मॉर्निंग इज गोइंग. सो या जाते ये एक पासिंग शॉट डालना ज़रूरी था. बाय.